नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे. राज्यसेवेमार्फत लिपिक पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमचे जे आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, वन विभाग, बांधकाम विभाग ही जी सरळ सेवेने लिपिक पदांची यांची पदभरती केली जाणार होती, तीच पदभरती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 7034 पदांसाठीची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. फक्त विद्यार्थी मित्रांनो ती आता राज्यसेवेमार्फत घेतली जाणार आहे, जी अगोदर सरळ सेवेने घेतली जायची. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्की अप्लाय करायला हवं, कारण की सर्वात मोठी जाहिरात इतिहासामधील पहिल्यांदा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामधील जेवढे विभाग आहेत त्या विभागानुसार जागा देखील त्यांनी सांगितलेल्या आहेत, ती देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर संधी तुम्ही सोडू नका, नक्की या ठिकाणी अप्लाय करा. 7034 प्लस जागा आहेत. डिटेलमध्ये सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. तर पहा, या ठिकाणी ही अराजपत्रित गटकची सर्व पदं असणार आहेत. टोटल जाहिरात जी आहे 8000 प्लस पदांची आली आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो 7000 प्लस जागा ज्या आहेत तुमच्यासाठी लिपिक पदासाठी खूप महत्त्वाची आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा जी आहे 30 एप्रिल 2023ला होणार आहे, जे महाराष्ट्रामधील 37 जिल्ह्याच्या केंद्रांवरती. तर डेट देखील यांनी या ठिकाणी फिक्स केलेले आहेत. रविवारी 30 तारखेला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक्झाम सुरू होतील. प्री एक्झाम त्याची या ठिकाणी 30 तारखेला होईल. आता मात्र तुम्हाला याच्या 2 एक्झाम द्यावे लागतील, कारण की सरळ सेवेमध्ये अगोदर एकच एक्झाम व्हायची, परंतु सरकारने विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व जागा ज्या आहेत एमपीएससीकडे वर्ग केल्यात लिपिक पदांच्या सरळ सेवेच्या, त्यामुळे 2 तुम्हाला एक्झाम द्याव्या लागणार आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो अतिशय स्ट्रिक्टली या ठिकाणी एमपीएससी कंडक्ट करते एक्झाम, त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. सर्व माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सिलेबस वगैरे ती सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर या पदासाठी तुम्हाला पेमेंट जो आहे 19,900 ते 63,200 प्लस सर्व भत्ते या ठिकाणी असणार आहेत. आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय असणार, लिपिक पदासाठी मी सांगतोय तर विद्यापीठाची पदवी तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. याच्यामधील बरीचशी वरची देखील पदं आहेत, जसे की कर सहाय्यक आहे, त्यानंतर तांत्रिक सहाय्यक आहे, त्यानंतर PSI आहे, ST आहे. या पदांसाठी देखील पदवीवरती तुम्ही अप्लाय करू शकता आणि ह्या सर्व पदांचा तुम्ही एकत्रित अभ्यास करू शकता. तर पूर्वपरीक्षा सर्वांसाठी एकच आहे, त्यामुळे सर्वांसाठी सिलेबस सर्व पदांचा एकच असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही लिपिकला जाऊ इच्छित असाल तर लिपिकला नंतर मग मुख्य परीक्षा तुम्हाला लिपिकची द्यावी लागणार आहे. तर याच्यामध्ये प्री परीक्षा जी आहे ती सर्वांची एकत्रित होणार आहे, लक्षात घ्या अगोदर. तर विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करा, परंतु याच्यामध्ये जर तुम्हाला आता लिपिक पदासाठी अप्लाय करायचं आहे तर तुमच्याकडं मराठीची 30चं टायपिंग सर्टिफिकेट किंवा इंग्रजीचं 40चं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. दोन्हीपैकी कुठलंही एक पाहिजे. कर सहाय्यक म्हणजे या ठिकाणी STI या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो देखील तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि लिपिक पदासाठी देखील टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. बाकी जी पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी जसं की PSI आहे, याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचं शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, त्याच्यासाठी मग तुम्हाला टायपिंगची गरज नाही. तर याच्यामध्ये लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पदवीच्या बेसवरती सर्वात जास्त जागा त्या पदांसाठी आहेत. वयोमर्यादा जर बघितली याच्यासाठी तर लिपिक टंकलेखक आणि इतर पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो किमान वयोमर्यादा या ठिकाणी लिपिक पदासाठी 19 वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा अमागास वर्गासाठी 38 वर्षे आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर परीक्षेचे शुल्क तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे तुमची प्री एक्झाम होईल त्यासाठी अमागास वर्गांसाठी 394 आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवारांसाठी 294 रुपये इतकी फीस तुम्हाला असणार आहे. आता पहा, तुमची एक पूर्व परीक्षा सर्व पदांची एकत्रित होणार आहे. ती परीक्षा झाल्यानंतर तुमची मुख्य परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. ती विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर 2023मध्ये होणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे यासाठी गुण किती असतात तर 100 गुणांची तुमची प्री परीक्षा होणार आहे आणि मुख्य परीक्षा जी आहे ती 200 गुणांची होणार आहे. तर 2 परीक्षा तुम्हाला या ठिकाणी लिपिक पदासाठी आता द्यावी लागतील, कारण की सरळ सेवेने अगोदर एकच परीक्षा व्हायची जी की सर्व विभागामधील पदं आहेत. जसे की आता या ठिकाणी पहा, त्यांनी सर्व विभागातील किती जागा रिक्त आहेत त्याचीही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर लिपिक टंकलेखकमधील गटकचं हे पद जे आहे, जसे की सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, ज्याच्यामध्ये उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई असेल, नागपूर असेल, त्या सर्व विभागांच्या जागांची माहिती दिली आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण द्रव्य विभाग त्याच्यामध्ये ही माहिती दिली आहे त्यांनी. बृहन्मुंबईमध्ये सर्वात जास्त 469 पद आहेत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामध्ये. त्याच्यामध्ये पहा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तुमच्या कॅटेगरीनुसार आरक्षण आणि विद्यार्थी मित्रांनो समांतर आरक्षणानुसार देखील तुम्हाला माहिती त्यांनी दिलेली आहे. तर त्यानुसार तुम्ही कुठल्या विभागामध्ये त्याचबरोबर डिपार्टमेंटमधील कुठल्या
जिल्ह्यामध्ये ॲप्लाय करायचे ते तुमच्यावरती आहे. त्याचबरोबर कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज भरायचा आहे, त्यासाठी किती जागा आहेत त्याचीही माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पहा, महसूल आणि वन विभागाची ही माहिती दिलेली आहे. महसूल विभागामधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे पद असतं. आणि वन विभाग जर बघितलं तर वनवृत्त असतात, जसं की चंद्रपूर जिल्हा असेल किंवा ब्रह्मपुरी वन विभाग असेल. वनरक्षक संरक्षक जे असतात त्या ठिकाणच्या जागा आहेत. वनरक्षक प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीचं असेल, वनवृत्त कार्यालय असेल. अशा पद्धतीने वन विभाग, कृषी विभाग, अजून बरेचसे विभाग आहेत. या सर्व विभागांतील मिळून जवळजवळ 7,000 प्लस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत. तर सर्व पदांसाठी तुम्हाला ही खूप चांगली संधी असणार आहे. आता याच्यानंतर कधी जागा निघतील ते माहीत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की लिपिक पदांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात या ठिकाणी ही आहे. तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अभ्यासासाठी स्टडीसाठी क्लास लावायचे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. धन्यवाद.